नमस्कार. स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी. आतापर्यंत आपण 5 चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे. त्यातला चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा 12 गुणांचा चॅप्टर होता. सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन हा सुद्धा 12 गुणांचा चॅप्टर होता. थर्ड चॅप्टर जो होता तो म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा 8 गुणांचा चॅप्टर होता. फोर्थ चॅप्टर जो आहे तो म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग हा सुद्धा 8 गुणांचा होता. आणि फिफ्थ चॅप्टर प्रोबॅबिलिटी हा सुद्धा 8 गुणांचा होता. म्हणजे चॅप्टर नंबर 1 आणि 2 हे प्रत्येकी 12 गुणांचे होते. चॅप्टर नंबर 3, 4 आणि 5 हे प्रत्येकी 8 गुणांचे होते. तर हा शेवटचा चॅप्टर आहे आपल्या मॅथमॅटिक्स पार्ट 1चा, तो म्हणजेच स्टॅटिस्टिक्स हा सुद्धा 12 गुणांचा चॅप्टर आहे. बोर्डाच्या परीक्षेला या चॅप्टरवर 12 गुणांचे प्रश्न विचारले जातात. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय पाहायचे, काय काय शिकायचे ते आपल्याला पाहू आपण. तसं स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, स्टॅटिस्टिक्स म्हणजे कशाचा समावेश असतो, स्टॅटिस्टिक्स मध्ये काय काय गोष्टींचा अभ्यास केला जातो हे आपण 9th स्टँडर्डला आपण पाहिलेलं आहे, शिकलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आम्हाला यावर्षी पाहिजेत. एक म्हणजे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आणि गिवन स्टॅटिस्टिकल डाटा इज रिप्रेझेंट बाय द ग्राफिकल मेथड. त्यामध्ये सेंट्रल टेंडन्सी मध्ये 3 गोष्टींचा प्रामुख्याने आपला अभ्यास करायचा आहे. एक म्हणजे मीन, मोड आणि मीडियन. आणि दुसरं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपल्याला विचार करायचे एक हिस्टोग्राम, सेकंड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड थर्ड पाय डायग्राम. तर काय काय शिकायचे पाय या ठिकाणी. तर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी याच्या अंतर्गत आपल्याला मीन, मेडियन आणि मोड या गोष्टी पाहिजेत. मीन, मेडियन, मोड फॉर फ्रॉम ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी टेबल. 90 मध्ये मीन तुम्ही पाहिलेला आहे, परंतु तो मीन जो पाहिला आहे, मेडियन सुद्धा पाहिली, तो जो मीन, मेडियन आणि मोड पाहिलेला तुम्ही 9th स्टँडर्डला, तो साधा अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सीच्या आधारे आपण उदाहरणे सोडवलेली आहेत. पण आपण 10th आता जे आपण उदाहरणे सोडवणार आहोत ते ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी टेबलच्या आधाराने आपण मीन, मेडियन आणि मोड काढणार आहोत. शिवाय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि पाय डायग्राम या तिघांचा विचार आपण करणार आहोत. तर त्यापैकी सगळ्यात पहिला आहे हे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मधला मीनचा विचार आपण आता करू. मीन म्हटलं की आपल्याला माहिती आहे 90 मध्ये आपण मीन काढलेला आहे, परंतु तो मीन काढताना तो अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सीच्या आधारे टेबल नव्हता त्या ठिकाणी, अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी होती, त्याच्या आधारे आपण मीन काढला होता. त्याचं सूत्रही होतं आपल्या या ठिकाणी काय आहे, द मीन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्क्वेअर्स divided by total number of squares. म्हणजे sum of I is equal to 1 to n of xi upon n. Here xi is the ith square upon n. N is the total number of squares. मीन इज डिनोटेड बाय एक्स बार. एक्स बार ने तो दाखवला जातो. अँड इट रिप्रेझेंट द ॲव्हरेज ऑफ द गिवन डाटा. मीन म्हणजे काय, दिलेल्या डाटाचा ॲव्हरेज असतो, सरासरी असते.
हे आपण 9th स्टँडर्डला 8th स्टँडर्डला सुद्धा शिकलेलो आहोत. तर अशा प्रकारे हा मीन काढला जातो. हे 9व्या इयत्तेत आपण शिकलोय. तर तो एक्स बार इक्वल टू मीन इक्वल टू एक्स बार कसा दाखवला जातो? तो एक्स बार ने दाखवला जातो. म्हणून सम ऑफ आय इज इक्वल टू 1 to n ऑफ एक्स आय, सम ऑफ एक्स आय. पण आय म्हणजे काय? 1 to n नॅचरल नंबर असतो तो. अपॉन n, n इज द टोटल नंबर ऑफ स्क्वेअर. हे आपण 9व्या इयत्तेत अशा प्रकारचा मीन आपण काढलेला होता या सूत्राचा वापर करून. 10व्या इयत्तेत जो आम्हाला मीन काढायचा आहे तो मीन काढायचा आहे तो म्हणजेच आपल्याला फ्रॉम क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. मीन फ्रॉम क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन याच्या आधारे जी क्लासिफाईड वर्गीकृत वारंवारता सारणी, वर्गीकृत वारंवारता सारणी त्याच्या आधारे त्याचा उपयोग करून आपण काय काढणार आहोत? मीन काढणार आहोत. तर बघू आपण त्यामध्ये काही मेथड आहेत. त्यातली सगळ्यात पहिली मेथड आहे ती म्हणजे डायरेक्ट मेथड. मीन काढण्याच्या 10व्या इयत्तेत आपल्याला 3 पद्धती पाहिजे आहे. एक पहिली आहे त्यातली डायरेक्ट मेथड, दुसरी आहे अज्युम्ड मीन मेथड आणि तिसरी आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. त्यातली सगळ्यात पहिली जी आहे ती म्हणजे डायरेक्ट मेथड. तिचा वापर करून आपण मीन कसा काढला जातो ते आपण सुरुवातीला पाहू. तर डायरेक्ट मेथड. Sometimes the large data collected from the experiment is represented in the table. कधी कधी काय होतं? लार्ज डाटा, भरपूर मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध असते आणि त्या मोठ्या प्रमाणात जी कच्ची सामग्री उपलब्ध असते त्या उपलब्ध कच्च्या सामग्रीचं इज प्रेझेंटेड इन द टेबल. ती टेबल टॅब्युलेशन करून टेबलच्या माध्यमातून ती सामग्री काय केली जाते? दाखवली जाते इन द ग्रुप्ड फॉर्म. वर्गीकृत वर्ग पाडून त्याचे ग्रुप पाडून ती सामग्री दाखवली जाते. इन सच ए केस त्यावेळेस ती टॅब्युलेशन फॉर्मच्या संदर्भात याच्या संदर्भात जी माहिती असते ती माहिती ही टेबलच्या संदर्भात असते. त्या माहितीचा उपयोग करून त्या माहितीचा आपल्याला काय करावा लागतो? मीन काढावा लागतो. तो मीन आपल्याला मागचा जो फॉर्म्युला आहे आपला सम ऑफ दी नंबर ऑफ सम ऑफ दी ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किंवा स्कोर्स याचा वापरून काढणं कठीण जातं. मग अशा वेळेस ही जी पद्धत आहे डायरेक्ट मेथड ती आपण वापरतो. वी कॅनॉट फाइंड द एक्झॅक्ट मीन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा. त्या पद्धतीने त्याचा आपण स्टॅटिस्टिकल मीन काढू शकत नाही त्या डाटाचा. मग त्यासाठी ही डायरेक्ट मेथड ही वापर करावा लागतो. तर ती काय आहे, तिचा फॉर्म्युला काय आहे ते आपण पाहू. Hence, let us study a method which gives the approximate mean or a number nearby. तर अंदाजित आपल्याला सरासरी त्याची काढता येते किंवा त्या सरासरीच्या किंवा त्या मीनच्या जवळपासचा नंबर हा त्याचा काय असतो? मीन असतो. The mean is found using the formula. हा जो डायरेक्ट मेथडचा मीन आहे त्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे पहा. मीन इक्वल टू एक्स बार. मीन इज डिनोटेड बाय एक्स बार इज इक्वल टू सम ऑफ एक्स आय एफ आय अपॉन एन. सम ऑफ एक्स आय इंटू एफ आय अपॉन कॅपिटल एन. एक्स आय काय आहे? क्लास मार्क आहे. एक्स आय म्हणजे काय? क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजे काय? 9th स्टँडर्डला आपण शिकलेलो आहोत. क्लास मार्क आपण काढलेले आहेत टेबलमध्ये. काढलेत ना? बरोबर आहे. 9व्या इयत्तेत आपण टेबल कसा फॉर्म करायचा क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी टेबल तोही पाहिले.
आणि त्याचा क्लास मार्क सुद्धा काढलेला होता. एफ म्हणजे काय आहे? फ्रिक्वेन्सी. एफ काय असते? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आणि क्लास मार्क यांचं मल्टिप्लिकेशन करून त्या सर्व मल्टिप्लिकेशनचे ऍडिशन म्हणजेच समेशन ऑफ एक्स आय एफ आय असतं. आणि कॅपिटल एन म्हणजे काय असतो? सम ऑफ एफ आय म्हणजे सर्व फ्रिक्वेन्सीची ऍडिशन असते, म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी असते. काय असते? टोटल फ्रिक्वेन्सी सम ऑफ एफ आय असतो. समजलं? तर या फॉर्म्युलेचा वापर करून या फॉर्म्युलेचा आधारे आपण जे काय ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल दिलेलं आहे त्या टेबलचे मधील माहितीचे स्टॅटिस्टिकल डाटाचे आपण काय करू? मीन काढू. त्यासाठी प्रॅक्टिस शीट 6.1 मधील उदाहरणे सोडू. त्यामधला क्वेश्चन नंबर 1 हा डायरेक्ट मेथडचा आहे आणि क्वेश्चन नंबर 3 हा सुद्धा डायरेक्ट मेथडचा आहे. तर प्रॅक्टिस शीट 6.1 क्वेश्चन नंबर 1 पाहू आपण. तर प्रॅक्टिस शीट 6.1 त्यातला आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 1. The following table shows the number of students and the time they utilized daily for their studies. Find the mean time spent by students for their studies by direct method. दिले आम्हाला कोणत्या मेथडने सोडवायचं ते आपल्याला दिलेलं आहे. कोणत्या मेथडने सोडवायचं सांगितलंय? डायरेक्ट मेथड. हे दिले आपल्याला. पाहू आपण या ठिकाणी कोणता टेबल दिलाय. अशा प्रकारचा टेबल दिलेला आहे. द फॉलोइंग टेबल शोज. हा टेबल दिलेला आहे. ह्या टेबल मध्ये काय आहे रे? द नंबर ऑफ स्टुडंट. हे नंबर ऑफ स्टुडंट दिले 7, 18 हे. अँड द टाइम दे युटिलाइज्ड डेली फॉर देअर स्टडीज. हे विद्यार्थी रोज किती तास अभ्यास करतात हे दिलेलं आहे. मग अभ्यास किती तास करतात ते ग्रुप पाडलेले आहे तिथं. टाइम इन आवर्स. 0 ते 2 तास अभ्यास करणारे किती विद्यार्थी आहेत? 7 स्टुडंट. 2 to 4 hours 2 ते 4 तास अभ्यास करणारे 18 स्टुडंट. 4 ते 6 तास अभ्यास करणारे 12 स्टुडंट्स आहेत. 6 to 8 तास अभ्यास करणारे 10 स्टुडंट्स आहेत. आणि 8 ते 10 तास अभ्यास करणारे 3 आहे. अशा प्रकारची ही इन्फॉर्मेशन हा स्टॅटिस्टिकल डाटा या टॅब्युलेशनच्या स्वरूपात आपल्याला दिलेला आहे. आणि आम्हाला काढायचे काय? फाइंड द मीन टाइम स्पेंट बाय स्टुडंट. हा टाइम दिलाय ना आम्हाला 0 to 2, 2 to 4. याचा ॲव्हरेज टाइम काढायचा आहे. ते अभ्यास किती तास करतात, सरासरी किती तास अभ्यास करतात ते काढायचं आहे. हे जे टाइम दिले ते आहेत क्लासेस. काय आहेत हे? क्लासेस आहेत. 0 to 2, 2 to 4, 4 to 6, 6 to 8, 8 to 10 हे क्लासेस आहेत. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स हे काय आहे? फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे एफ आय आहे. काय आहे? एफ आय. असं या हॉरिझॉन्टल टेबल मध्ये ही आपल्याला इन्फॉर्मेशन किंवा स्टॅटिस्टिकल डाटा आपल्याला दिलेला आहे. आपण हाच टेबल आपण काय करू? व्हर्टिकल उभा टेबल आपण तयार करू. त्याच्यामध्ये काय काय कॉलम करायचे पहा. सगळ्यात पहिला कॉलम करायचा आहे काय? क्लास म्हणून करायचा. हा टाइम इन आवर्स. टाइम इन आवर्स हा कॉलम आपल्याला करायचा आहे उभा. दुसरा जो कॉलम आपल्याला करायचा आहे तो बघा, आपण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्या फॉर्म्युलेच्या आधारे आपण दुसरा कॉलम तयार करू. काय फॉर्म्युला आपला? हा फॉर्म्युला मीन इज इक्वल टू डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला आत्ताच आपण पाहिलाय. काय आहे? मीन इज इक्वल टू, मीन इज डिनोटेड बाय एक्स बार. एक्स बार ने दाखवतात. विच इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय एफ आय
अपॉन कॅपिटल एन. समेशन म्हणजे सम ऑफ म्हणजे बेरीज आहे कुणाची, एक्स आय इंटू एफ आय, एक्स आय आणि एफ आय यांच्या गुणाकाराची. एक्स आय म्हणजे काय असतो, एक्स आय म्हणजे काय असतो, क्लास मार्क असतो. एफ आय म्हणजे काय असतो, फ्रिक्वेन्सी असतो. तर या ठिकाणी कॉलम तयार करताना आपण काय करू, पहिला कॉलम क्लास म्हणून घेऊ, हे क्लासेस घेऊ, टाइम इन आवर्स. सेकंड कॉलम आपण हा एक्स आय चा करू म्हणजे क्लास मार्कचा करू. तिसरा जो कॉलम आहे तो आपण ह्या एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे प्रत्येक कॉल ह्याची क्लासची, त्या फ्रिक्वेन्सीचा तिसरा कॉलम. आणि चौथा जो कॉलम आहे तो म्हणजेच एक्स आय म्हणजे क्लास मार्क आणि एफ आय हे दोन कॉलमचा मल्टिप्लिकेशन करू, एक्स आय एफ आय, एक्स आय एफ आय हे मल्टिप्लिकेशनचा चौथा कॉलम करू आपण. बघा या ठिकाणी अशा प्रकारे करावं लागेल. हे केले, पहिला कॉलम क्लास काय, टाइम इन आवर्स किती आहे, हे क्लासेस लिहिले 0 to 2, 2 to 4, 4 to 6, 6 to 8 आणि 8 to 10. नेक्स्ट कॉलम काय केला आपण, हा एक्स आय चा केलाय म्हणजे क्लास मार्क. क्लास मार्क कसा काढला जातो 9th स्टँडर्डला आपण शिकलेलो आहोत. कसा काढला जातो क्लास मार्क, क्लास मार्कचा फॉर्म्युला माहिती आहे आपला, क्लास मार्क इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2. हा जो क्लास आहे ना 0 to 2 त्यातला 0 हा लोअर क्लास लिमिट आहे आणि हा 2 म्हणजे अप्पर क्लास लिमिट आहे, त्यांची ऍडिशन करायची. 0 plus 2, 2 divided by 2, 2 upon 2 is 1. म्हणून इथं क्लास मार्क काय आला, 1 येईल. सेकंड क्लास 2 to 4 काय करणार, 2 plus 4, 2 plus 4 किती येतो 6 upon 2 किती येतो 6 upon 2 3 ले या ठिकाणी. 4 plus 6 10, 10 upon 2 किती येतो 5. 6 plus 8 14, 14 upon 2 किती येतो 7. 8 plus 10 18, 18 upon 2 किती येतो इथं लिहा 9. समजले, क्लास मार्कचा फॉर्म्युला लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2. याच्या आधारे हे सगळे क्लास मार्क आपण काढलेले आहे. नेक्स्ट कॉलम आपण काय घेतलाय, एफ आय चा घेतलाय. एफ आय चा म्हणजे काय रे, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे इथे काय आहे, नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ स्टुडंट लिहा. मग 0 to 2 0 ते 2 तास अभ्यास करणारे किती विद्यार्थी आहेत 7. म्हणून याची फ्रिक्वेन्सी काय पहिल्या क्लासची 7. फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड क्लास 18 ले या ठिकाणी. फ्रिक्वेन्सी ऑफ 4 to 6 क्लास 12. फ्रिक्वेन्सी ऑफ 6 to 8 क्लास 10. फ्रिक्वेन्सी ऑफ 8 to 10 क्लास 3. झालं, हा तिसरा कॉलम. हे दिलेले आहेत, हे पहिल्या जे कॉलम मध्ये लिहिलेत ते इथे दिलेले क्लासेस लिहिले, फक्त इथे आडवे आहेत त्या ठिकाणी आपण उभे लिहिले. तिसऱ्या कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली आहे प्रत्येक क्लासची, ती फक्त आपण केलेली पण उभी लिहिली. फक्त मधला कॉलम आपण वाढवलेला आहे तो म्हणजे क्लास मार्क. का वाढवला क्लास मार्कचा, तर आमच्या फॉर्म्युल्यामध्ये एक्स आय पाहिजे होता म्हणून तो काढलेला आहे. पुढचा कॉलम काय आहे, एक्स आय एफ आय. फॉर्म्युल्यात पाहिजे होतं एक्स आय एफ आय, एक्स आय आणि एफ आय यांचा गुणाकार म्हणून तो कॉलम केलेला आहे. 1 into 7 एक्स आय into एफ आय, 1 into 7 किती लिहायचं 7. 3 into 18 54, 5 into 12 60 लिहा या ठिकाणी. 7 into 10 70,
9 into 3 27. समजले? हे असा आपण चौथा कॉलम. पण आम्हाला काय पाहिजे रे नेमकं? समेशन ऑफ एफ आय एक्स आय. एक्स आय एफ आय म्हणजे एक्स आय एफ आय काढलेत का? त्या सगळ्यांची बेरीज पाहिजे मला. या सगळ्यांची काय पाहिजे? बेरीज. अजून काय पाहिजे रे मला? एन, कॅपिटल एन. कॅपिटल एन म्हणजे काय असतो? समेशन ऑफ एफ आय असतो. यांची पण बेरीज पाहिजे. या सगळ्यांची बेरीज या ठिकाणी आणि या पण सगळ्यांची बेरीज या ठिकाणी. यांची बेरीज सम ऑफ एफ आय म्हणजे काय? एन इज इक्वल टू किती? करा बेरीज यांची. 3 + 10 13, 13 + 12 25, 25 + 18 43, 43 + 7 50 आणि बेरीज. यांची पण ऍडिशन करा. यांची ऍडिशन करा. किती येते? समेशन ऑफ एक्स आय एफ आय इज इक्वल. यांची ऍडिशन करा. 218 करून बघा. 218 झालं. आता ह्या फॉर्म्युला आपण अगोदर लिहिला होता. या फॉर्म्युल्यामध्ये मला काय काय पाहिजे ते मिळवलेलं आहे. म्हणून एक्स बार मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय एफ आय काढलंय आपण इथं 280 आणि एन काढलंय आपण 50. ठेवा व्हॅल्यू या ठिकाणी. विच इज इक्वल टू 218 अपॉन 50. करा यांचा भागाकार. 218 अपॉन 50 रफ वर्क मध्ये करा तुम्ही. काय येतं पहा. अशा प्रकारे 4.36. 4.36 काय रे? मीन आहे म्हणजे एक्स बार आहे. कसला मीन आहे रे? द मीन टाइम स्पेंट बाय स्टुडंट फॉर देअर स्टडीज. हे वर्ड मध्ये ते आन्सर लिहा. मग काय लिहिणार मग? देअरफॉर द मीन टाइम स्पेंट बाय स्टुडंट फॉर देअर स्टडीज इज इक्वल टू किती? 4.36 आवर्स. 4.36 तास सरासरी एवढा अभ्यास विद्यार्थी करतात. समजले का रे? एक उदाहरण. आणखी एक उदाहरण पाहू. डायरेक्ट मेथड. आपण डायरेक्ट मेथडचं आणखी एक उदाहरण पाहू. या प्रॅक्टिस सेट 6.1 मधला थर्ड क्वेश्चन पण डायरेक्ट मेथडचाच आहे. तो आपण पाहू. क्वेश्चन नंबर 3. अ मिल्क सेंटर सोल्ड मिल्क टू 50 कस्टमर. 50 गिराईक आहे, कस्टमर आहे. त्यांना दूध विकलेलं आहे. द टेबल बिलो गिव्स द नंबर ऑफ कस्टमर्स अँड द मिल्क दे परचेस्ड. बघा दिलंय या ठिकाणी. काय दिले? मिल्क सोल्ड इन लिटर. 1 ते 2 लिटर दूध घेणारे 17 कस्टमर आहे. 2 ते 3 लिटर दूध घेणारे 13 कस्टमर आहे. 3 ते 4 लिटर दूध घेणारे 10 आहे. 4 ते 5 लिटर दूध घेणारे 7 आहे. 5 ते 6 लिटर दूध घेणारे 3 आहे. अशा प्रकारचा स्टॅटिस्टिकल डाटा ह्या टेबलमध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल टेबलमध्ये दिलेला आहे. आणि त्याचा आम्हाला काय करायचं आहे? मीन काढायचा आहे. कुणाचा मीन काढायचा आहे? या दिलेल्या डाटाचा. आणि तो कसा काढायचा आहे? हा जो मीन काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी डायरेक्ट मेथडचा वापर करायचा. ही डायरेक्ट मेथड आपल्याला वापरायला सांगितलेली आहे. तर बघा या ठिकाणी हाच टेबल आपण कसा लिहितो मग? व्हर्टिकल टेबल. कसा लिहितो? व्हर्टिकल टेबल. त्यासाठी आपल्याला काय करतो? या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे आपला. हा काय आपला फॉर्म्युला आहे का? एक्स बार मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू काय आहे? समेशन ऑफ एक्स आय एफ आय अपॉन कॅपिटल एन. या फॉर्म्युल्यामध्ये जे जे पाहिजे ते मिळवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी टेबल तयार करावं लागेल. पहिला कॉलम आपण काय करणार? क्लास म्हणून करणार. त्यात काय येणार क्लासमध्ये? मिल्क सोल्ड लिटर मध्ये. सेकंड कॉलम काय करणार?
क्लास मार्कचा काढणार, कारण या ठिकाणी पाहतोय आपण एक्स आय आम्हाला पाहिजे, पण एक्स आयचा दुसरा कॉलम करतो क्लास मार्क. थर्ड कॉलम काय करणार आपण, इथे एफ आय आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी, म्हणून या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचा तिसरा कॉलम करू. नंबर ऑफ कस्टमर्स ही फ्रिक्वेन्सी, आणि लास्ट कॉलम करायचा इथं काय म्हणले, सम ऑफ एक्स आय एफ आय, एक्स आय आणि एफ आय यांचा गुणाकार करायचा, गुणाकाराचा तिसरा कॉलम, चौथा कॉलम करू आपण. बघा पहिला क्लास, क्लासेस काय क्लासेस, मिल्क सोल्ड हे पहिले, हे असेच लिहायचे फक्त उभे लिहायचे. 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to 6 हे क्लासेस. त्यांचे क्लास मार्क काढा आपण आता. क्लास मार्क म्हणजे काय, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2. 1 plus 2 3, 3 upon 2 1.5, 2 plus 3 5, 5 upon 2 2.5, 3 plus 4 7, 7 upon 5 3.5, 4 plus 5 9, 9 upon 2 4.5, 5 plus 6 11, 11 upon 2 5.5. समजलं. पुढं फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आपल्याला, पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 1 to 2 ची 7 लिहा या ठिकाणी लिहा. दुसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी 13, तिसऱ्याची 10, पुढं 7, लास्ट 3. ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती लिहिल्या, बरोबर आहे. आता आम्हाला काय करायचं, हा क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी यांचं काय पाहिजे, क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी म्हणजे एक्स आय एफ आय इथं काढायचं. 17 इंटू 1.5 काय येतं 25.5, 13 इंटू 2.5 या दोघांचं मल्टिप्लिकेशन 32.5, 10 इंटू 3.5 35, 7 इंटू 4.5 काय येतं 31.5, and 3 into 5.5 16.5. या फॉर्म्युल्यामध्ये आम्हाला काय पाहिजे रे, सम ऑफ एक्स आय एफ आय म्हणजे यांची बेरीज पाहिजे इथं, अपॉन कॅपिटल एन. कॅपिटल एन म्हणजे काय, ही फ्रिक्वेन्सी टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे सम ऑफ एफ आय ही पाहिजे, पण याची आणि याची बेरीज, याची ॲडिशन किती आहे, सम ऑफ एफ आय इज इक्वल टू कॅपिटल एन इज इक्वल टू 50, आणि सम ऑफ एक्स आय एफ आय यांची ॲडिशन करायची. सम ऑफ एक्स आय एफ आय किती आली 141. करून बघा, रफ वर्क मध्ये करा. 141. या दोन्ही व्हॅल्यू काय करायच्या आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा. मग फॉर्म्युल्यामध्ये ठेव, काय आलं रे, विच इज इक्वल टू सम ऑफ एक्स आय एफ आय किती आहे 140 ठेव, अपॉन कॅपिटल एन किती आहे 50. करा यांचा भागाकार, 2.82 आला. 2.82 काय रे 2.82 मीन आहे. कुणाचा मीन आहे, द मिल्क सोल्ड, द मिल्क सोल्ड, मीन ऑफ द मिल्क सोल्ड answer in word. Therefore, the mean of the milk sold is equal to 2.82. काय त्याची युनिट, लिटर, म्हणजे सरासरी प्रत्येक गिरायकाला 2.82 लिटर एवढं मिल्क दूध हे काय केलेलं आहे, विकलेलं आहे. समजलंय. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आणि 3 सोडवलंय आपण. सेकंड का सोडवलं नाही, सेकंड हा दुसऱ्या मेथडचा आहे. आपण डायरेक्ट मेथडची फक्त आपण सध्या उदाहरण सोडवलेले आहेत. डायरेक्ट मेथडचा फर्स्ट अँड थर्ड एक्झाम्पल डायरेक्ट मेथडनं आपल्याला सोडवा असं सांगितलंय त्यांनी, म्हणून डायरेक्ट मेथडचा वापर केलेला आहे. तर ही डायरेक्ट मेथड काय आहे आणि याची उदाहरण कशी सोडवायची आपण पाहिलेलं आहे.
तर तुम्ही याचा अभ्यास करा, व्हिडिओ पहा, व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढची मेथड आहे ती म्हणजेच ॲज्युम्ड मीन मेथड काय आहे आणि त्यानं मीन कसा काढायचा ते आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू.